सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा 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 शेल्डन तुम्ही आमच्या घरात आलात? शेखरला भेटून आलो. काय तुम्ही काय सकाळी मॉर्निंग वॉकला वाटतं? हो मी मॉर्निंग वॉक सकाळीच घेतो, संध्याकाळी घेत नाही. काय आहे सकाळी जर हवा फ्रेश असते ना तो दिवसभरासाठीचा ऑक्सिजन असा साठवून घेतो फुफ्फुसामध्ये. पण ही हवा फ्रेश आहे. अरे काय प्रदूषण आहे. दुबईची हवा बघा काय आहे हवा. आहा हा काय रस्ते काय हवा वा. नाही इथे पण तसं बरं आहे. आता काय समोर गार्डन केली ना, नवीन झाडं बिडं लावले, प्रसन्न वाटतं. कसली गार्डन, 4 रोपटी लावली म्हणजे गार्डन होते. दुबईचे गार्डन बघा काय एक एक गार्डन असते माहिती आहे. आणि कसली ठाऊक आहे का, विचारा विचारा कसली. कसली? अरे गुलाबाची आहे का नाही कमाल. नाही खरी कमाल बरं का शेल्डनकर, खरी कमाल तुम्ही केली. मी कशी काय? तुमचा गणवेश बदलला तुम्ही. दुबईच आहे हो, थोडे जुने झालेत पण कम्फर्टेबल आहे तो. असं काय? हो ही चड्डी दुबईची आहे. चड्डी हा ही शॉर्ट. हा कसे म्हणजे चांगले. पण तुम्ही म्हणजे काय भारतीय कपड्यांवर बहिष्कार टाकला की काय? नाही नाही तसं काही नाही हो, बहिष्कार वगैरे काही नाही. पण क्वालिटीचा प्रश्न असतो ना. आता हा टी शर्ट बघा, लुक ॲट दिस टी शर्ट, लुक लुक रिंकल फ्री. कितीही चुरगळला तरी चुण्या पडायच्या नाही. नाहीतर आपले इकडले कपडे 10 वेळा इस्त्री केली तरी चुण्या कायम राहतातच. शेवटी दुबई ती दुबई. चला येत आहे. कुठं दुबईला? नाही घरी चहा घ्यायला हो. मी माझ्या घरी चहा पितो. चला दुबईची टी लिव्स म्हणजे कशी. दुबईची टी लिव्स नको नको, मला माझी चाय पत्ती बनवून. ओके. असं काय झालं शेल्डन करतो. शेखर शेखर काय झालं? अरे ते शेल्डन करतं काय झालं असं? तुम्हाला भेटले ते आता? अहो आत्ता घरी येऊन गेले तुम्हालाच भेटायला. असं काय? हो संपूर्ण कायापालट झाल्यासारखं वाटला मला तो. अरे पूर्वी लेंग्यासारखं मला वावरायचं, आता मी ते ओळखलंच नाही. अहो बाबा फॉरेनला जाऊन आले ते, आता लेंग्यात कसे वावरतील? असं काय? तरी कुठं अमेरिकेला वगैरे गेला होता का? अमेरिकेला? अमेरिका कसली, इथे दुबईला जाऊन आले. तरीच मग आपण सारखं दुबई दुबई करत होता. दुबईला कसं काय गेला? नाही त्यांच्या कंपनीचं काहीतरी काम होतं, कंपनीतर्फे पाठवलं होतं त्यांना. कंपनी म्हणजे ते गँग बिंगचं काय लफडं नाही ना? तुम्ही पण सुतावर सांगतायत ना काय बाबा. श्यामला मला चहा आणा. चहा हा मी तयारच ठेवलं. सही ना, एकदम सही. हे घ्या मग. कोणाची? शेल्डनकर एकदम सही. कशाला शेल्डन करायची? कशाला? हा काय काय कशाला? शेल्डन करायची सही कशाला घेतलीस? अहो आबा, अहो सही म्हणजे एकदम सही लाईफ, मस्त लाईफ. दुबईला गेले होते आबा, शॉपिंग केले, शॉपिंग, शूटिंग पण बघितला 2दा. काय हा शेल्डनकर एवढं शॉपिंग बिपिंग करून आला, रेव्ह्यू करतो काय? मला सगळं डाऊटफुल वाटतंय. डाऊटफुल नाही हो आबा, ते कंपनीच्या कामासाठी गेले होते दुबईला. कंपनीच्या खर्चानेच गेले होते म्हणे. तरी पण लकी ना.
कंपनीच्या पैशाने दुबईला मजा आहे ना. बरं मजा आहे. शिर्या तू सुद्धा जाऊ नये कंपनीच्या तर्फे. हा तू कंपनीमध्ये तुला सुद्धा पाठवतो. तू ह्या शेल्डनकडच्या कंपनीमध्ये बघ ऍप्लिकेशन करू, तुला नोकरी मिळते का बघ. चांगला आहे, चांगली आयडिया आहे. मी जाईन दुबईला, इथून शारजाला मॅच बघायला, नंतर खेळायला. हो का? इंटरव्ह्यूचं बघावं बाळा, मॅचचं नंतर बघूया आपण. ते दे इकडे. पण तरी पण सही आहे ना. हो. तुला माहितीये काय काय घेऊन आले? काय? म्युझिक सिस्टम, सीडी प्लेअर, 2 मोबाईल आणले त्यांनी. हो. हो. काय रे शिर्या, हा. तुला काय दिलं की नाही दुबईची आठवण म्हणून? आबा. मला काय देणार. आबा पण तिकडचं एक एक सांगत होते. काय काय रस्ते आहेत माहिती आहे तिकडे, गार्डन्स आहेत, आपल्यासारखे खड्डे बिड्डे नाही, एकदम मस्का रोड आहे तिकडे. अरे पण इकडे तिकडे बरं का दर 2 दिवसांनी हे मस्का खोदणारे, आपलं हे रस्ता खोदणारे नाही आहेत तिकडे. हे पाणीवाले, ड्रेनेजवाले, ते फोनवाले, नंतर इलेक्ट्रिसिटीवाले. तुम्हाला देऊ जॅम ब्रेड देऊ? मस्का दे, मस्का विषय काढला. ते रस्ता होता म्हणून जॅम म्हटलं मी. आई चला का? अगं मी पडेन, तू पण पडशील. कुठे गेली होतीस? सोड. निशाचा फोन आला होता, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाली. अगं मी शेलदणकरांकडे गेले होते. कशाला? चॉकलेट्स मागायला गेली होतीस की काय? काका दुबईचं चॉकलेट द्या ना. शिकाय तरीच काय ग. मग सकाळी मारे म्हणत होतीस फारच छान चॉकलेट्स आहेत, पाहिजेत अजून म्हणून. ते मी असंच म्हणलं होते ग. अगं सोड ग ते कपडे. तू गेली कशाला होतीस ते सांग. अगं त्यांच्या बायकोनी मला बोलवलं होतं दुबईहून काय काय आणलंय ते बघायला. हो का? बघून पोट भरलंय की जेवायचंय? मी थांबलीये जेवायची. आबा जेवले? हो आबा जेवले, शिर्या जेवला, आपण दोघीच राहिले. जा बरं ताटं घे, पाणी घे. हा सगळं मांडूनच घे ग, पुन्हा पुन्हा उठायला नको. शाला का? आई अगं काय म्हणते? काय काय म्हणतेस तू? अगं त्या शेलदणकरांनी ना एक मेकअप बॉक्स आणलाय. काय हिट आहे माहितीये? तर त्या मला म्हणत होत्या तुला हवा असेल तर सांग, असंही विकायलाच आणलंय. मग काय आपण घेऊया ना प्लीज ग. कशाला शाला का? बस नको ते चाळे. हा अगं आई तू एकदा ते बघ तरी. तू बघितलंस ना तर बघतच राहशील. हो का? म्हणूनच मला बघायचं नाहीये. चल जेवायची तयारी कर. जा. ए आई असं का काय करते? जाऊ ना आपण त्यांच्याकडे संध्याकाळी बघायला. संध्याकाळी मला काम आहेत. मग उद्या? उद्याचं उद्या बघू शाला का? चल जेवायला चल बरं तू. ए उद्या नक्की आहे, तू आता प्रॉमिस केलंस. हो मी प्रॉमिस केलंय तुला शाला का? चल भूक लागली ना तुला. आबा आबा अरे धाव रे शेखर. शिर्या कोणत्या धटिंग आला बा इकडे. शिऱ्या ओरडताय काय? शिराच आहे. तू आहे गाडवा. झोपला होतात? कसं गळा तू काय माझा? नाही हो. मग काय झोपलं काय? म्हणजे ते विचारतोस काय झोपलं काय? मग चष्मा लावून झोपता तुम्ही? झोपलं आहे का चष्मा? मग अरे हा कुठे गेला? हा गोळी घेतली? हा घेतली वाटतं. कुठे? कुठे पोटात घेतली? नाही घेतली नाही. इकडे 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 बाहेर. घ्या मग लवकर. हा घेतो ती गोळी घेतो. अरे तू ऍप्लिकेशन लिहिलास का रे? ऍप्लिकेशन लिहिलास? कसलं ऍप्लिकेशन? डोक्यात चालायसारखं ऍप्लिकेशन. कसलं ऍप्लिकेशन म्हणजे काय? ते शेल्डनकरच्या कंपनी ऍप्लिकेशन तुला प्रॉब्लेम तुम्हाला दात येतोय? दात येतोय ना. दात चाललाय. तू शेवटचा दात आहे. तू जाणार आता. येणार का इकडे परत? यायची हे आहे का? वय आहे का ते? शेल्डनकरच्या कंपनीत ते केला का ऍप्लिकेशन? तुझा प्रॉब्लेम सुटेल सांगितलं ना तुला. आबा हां काय शेल्दणकरच आता प्रॉब्लेम मध्ये आहेत. काय तू ऍप्लिकेशन करणार म्हणून? नाही हो. मग पोलिसांचं लफड आहे. तो तुला भेटला होता? नाही हो. मग मनोज सांगत होता. काय सांगू होता मनोज? फोन आला होता मनोजचा. काय? की पोलिसांचं काय तर लफड आहे. हो काहीतरी लफड आहे. अरे बापरे. अरे बाबा. आणि काय म्हणा तो? काही म्हणजे लफड आहे असं काहीतरी बोलावं. अरे पूर्ण बातमी काढायची रे. अर्धवट काय काढून आणली? त्याला सांगितलं म्हणजे डिटेक्टिव्ह म्हणा. तो पत्रकार होण्याची लायकी आहे. अहो आबा ऐकून तरी घ्या. काय? मी त्याला सांगितलं डिटेल मध्ये सांग. तर तो म्हणाले काहीतरी म्हणजे काय? तुझं अर्धवट संपूर्ण बातमी काढायची. मी त्याला सांगितलंय ना नेमकं काय झालं ते सांग मला. तू म्हणाला उद्या सकाळपर्यंत सांगतो. कळलं ना आबा? मला लगेच बातमी. सकाळपर्यंत उपयोगी नाही. टू लेट. त्याच्या आधीच मी माझी माणसं पेरलेली आहेत ना त्यांच्याकडे बातमी काढली. हे जे शेल्डनकर हे आपले नेने आणि ते खारकर फार बरेच लोक आहेत निरुद्योगी. ते मला बातम्या पुरवतात. तुझी बातमी शिळी होणार. शिळी? त्यांच्या आधी माझी बातमी येईल तुम्हाला. तुझी बातमी बघा तरी येते. कोण आलं? कोण आलं? कोण? बघ रे बघ बघ कोण 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 तुझा रिपोर्टर आला वाटतं. न्यूज फ्लॅश घेऊन बघ. दाट आला म्हणतो. काय रे काय आहे? तुला एकदा सांगितलं ना शिरे रात्री बेरात्री येणार नाही म्हणून. अहो बायकून तर काय झालं मनोज?
अरे शेलदणकरांना उचललं यार. कोणी? CID वाले आले होते, चौकशीसाठी म्हणून घेऊन गेले. अरे काय सांगतोस काय? हो ना. अरे म्हणजे जायला पाहिजे. ए, तू हो पुढे, मी आलो. अरे श्रेया, मला नाही जमणार यार. तुला माहिती आहे ना, मला हॉस्पिटलला डबा पोचवायला जायचं असतं. अरे हो. म्हणून सांगतो. आणि उंदरकर गेलेच आहेत पुढे, तेव्हा तुम्ही निघा. ओके ओके. तू निघ. ओके बाय. मी आबांना सांगतो. ए शाण्या, हा. त्यांना फक्त बातमी सांगायची. आगाऊपणा करून त्यांना बरोबर घेऊन येऊ नकोस, कळलं ना? हा. आबा आबा, बातमी आली. शेलदरकरांना उचललं. हा काय? उचललं त्यांना. पोलिसांचं लपडं बोललं होतं बघा. अरे देवा, उचललं म्हणजे पोलीस घेऊन गेले? अच्छा, जायला पाहिजे चौकशी. तुम्ही कुठे येताय? मी आणि बाबा जातो. नाही ना, अरे असं का शेजा धर्म आहे रे. मागे कडून गेलं, मी गेलो नव्हतो का? गेलं पण. आणि बरं का, दुबईहून आल्यानंतर मला खजूर दिली होती भेट म्हणून 5-6. तर खाल्ल्या खजुराला जागलं पाहिजे. नको नको, तुम्ही घरीच थांबा. मी सगळ्या बातम्या देतो तुम्हाला. मी येतो मी. अरे मला राहणार. So, you are Mr. Sheldonker. येस सर. तुम्ही दुबईला कशासाठी गेला होता? दुबई. अहो बोला, कशासाठी गेला होता दुबईला? मी कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. म्हणजे मी तसं सिद्ध करू शकतो. पुरावा आहे माझा. आय कॅन प्रूव्ह इट. हे बघा, खोटे पुरावे देखील तयार करता येतात. असतात काही हुशार माणसं नाही का? नाही, मी कशाला तसं करीन? ते कळेल हळूहळू. तिथं कुणाला भेटलात? नाही, कुणाला नाही. हे बघा, खोटं बोलू नका, तुम्हाला त्रास होईल. नाही साहेब, मी आमच्या कंपनीच्याच माणसांना फक्त भेटलो. कुठली माणसं? दामोदर कंपनीचा माणूस. कंपनीची माणसं? कुठली कंपनी? ABC की D कंपनी? नाही साहेब, तसली कंपनी नाही आहे आमची. आमची कंपनी म्हणजे पी फार्मास्युटिकल कंपनी आहे. गुड. म्हणजे तुमची देखील कंपनी आहे. येस. आणि यू आर द बॉस की डॉन? डोंगरे DONGRE डोंगरे कंपनी. देशी औषधाची कंपनी आहे. वेल, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही तिथं एका पार्टीला हजर होता म्हणून. म्हणजे पार्टी, साधी पार्टी, ऑर्डिनरी पार्टी, टी पार्टी. म्हणजे चहा आणि वेफर. महाराष्ट्र मंडळाची पार्टी. महाराष्ट्र. हे बघा, तुम्ही खोटं बोलू नका. नाही साहेब, आई शपथ. तुम्ही जे काही बोललात त्यातलं एक अक्षर जरी खोटं निघालं तर फासावर द्या मला. फासावर. बापरे, आता नाही, लगेच नाही हो. शलाका ऐकलंस ना शेळदणकरांचं? मेकअप बॉक्स करून नाचत होतीस ना, तुलाच पकडून नेलं असतं पोलिसांनी. आईचं ऐकावं थोडस. ए आई, काहीतरी अंदाज लावू नकोस हा. पकडून नाही नेलंय, चौकशीसाठी नेलंय. पण बदनामी झालीस ना. अगं बदनामी कसली? उलट फेम मिळेल ना. आजकाल सगळे स्टार्स जातात CID चौकशीसाठी. शेलदणकर एका रात्रीत फेमस होतात की नाही बघ. असलं फेम काय कामाचं? कोणी विचारलं तर काय सांगायचं? पोलिसांनी पकडून नेलं. बांदिवडीकरांनी तर बाहेर कर्णा लावून ठेवलाय, शेलदणकर आत गेले, शेलदणकर आत गेले. अगं पण कशासाठी? की ते दुबईला गेले होते म्हणून. आता शेलदणकरांचा भाव कसा वाढतो बघ. ते अगदी निर्दोष सुटले ना तरी गेटवरचा गुरखा कडक सलाम ठोकेल त्यांना. कुठलाही रिक्षावाला नाही म्हणणार नाही. आणि कंडक्टर 100ची नोट दिली ना तरी गपचूप सुट्ट्या देईल. थोडक्यात काय, शेलदणकर इज स्टार. पुरे आता. आणि यातला आबांना काही सांगू नकोस हा. अगं आबा कधीच झोपले असतील. आबा कसले झोपतायत? काय झालं नेमकं कळल्याशिवाय ते काही झोपायचे नाहीत. बरं, तू पण झोप आता. कसली वाचत बसतेस? कपडे बदल. आता जे काही बोललात ते खरं बोललात ना? नाही, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. तुम्ही आता इथं जे काही बोललात त्यातलं अक्षर टेप झालंय, यात रेकॉर्ड झालेलं आहे. आणि यातलं एक अक्षर जरी खोटं निघालं तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्हाला फाशी देण्यात येईल. कधी? खोटं सिद्ध झाल्यावर. पण मी कुठे तसं बोललो? मगाशी रेकॉर्ड झालंय यात ते. पाणी पिया, बरं वाटेल.
ग्लास गुळगुळीत आहे म्हणून. अरे आला. हो सुटलो बुवा एकदाचा. पण काय विचारलं काय त्यांनी? नाही तसं काही नाही हो, म्हणजे त्यांचा गैरसमज झाला होता की मी काहीतरी देशविघातक काम करतोय म्हणून. पण मी त्यांना सांगितलं की मी तसा नाहीये. मी सच्चा भारतीय आहे. भारत माझा देश आहे. भारतातले सगळे बांधव माझे बांधव आहेत. आणि हो मी हेही सांगितलं त्यांना की वेळ आली तर मी माझी मान कापून देईन. अरे वा, ग्रेट. असं म्हणाले ते मला. पण काय हो शेळदणकर, तुम्ही दुबईला गेलात ते नक्की कंपनीच्याच कामासाठी? हॅलो, हा बोलतोय खारकर. हा आहेत आहेत. एक मिनिट. तुमचा फोन माझ्या मोबाईल माझा घ्या. हो. हॅलो. खारकर ना, आम्ही आबा बोलतोय. कोण आबा? हा मी खारकरच बोलतोय. पुढे बातमी काय? नाही बातमी नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. शेळदणकरांचं काय झालं? बरा आहे ना तो? हो बरा आहे तो. आत्ताच बाहेर आला. पोलिसांनी काही चौकशी केलं का? विचारलंय? त्यांनी काही कल्पना नाही. आबा मी असं करू का, त्याच्याकडेच देऊ का? म्हणजे सविस्तर बोलता येईल. हा द्या द्या द्या. देतो. हे घ्या, तुमचा फोन आहे. हॅलो. हा आबा मी शेळदणकर बोलतोय. हॅलो शेळदणकर. हा कसं वाटतं तुम्हाला आता? आहे बरं आहे. हे काही टेन्शन वगैरे नाही ना? नाही टेन्शन वगैरे काय नाही आता. पोलिसांनी काय पोलिसांनी काही चौकशी वगैरे केली का? हो म्हणजे प्रश्न विचारले त्यांनी मला. तुम्ही काय सगळं सांगितलं? हो सांगून टाकलं सगळं. अरे देवा, म्हणजे अडकलात. आता सांगायचं नसतो. हे बघा मला एक सांगा, त्यांनी काय लिहून देऊन घेतलं नाही ना? हा नाही लिहून नाही दिलेलं काही. हा शाबास. म्हणजे पुरावा नाही. पण मी जे काय बोललो ना ते त्यांनी रेकॉर्ड करून घेतलं. अरे कर्मा, म्हणजे अडकलात की घोटाळा केला तुम्ही. अरे तुमचा तुम्हाला अडकवायचा प्लॅन दिसतोय त्यांचा. नाही हो अडकवायचा कशाला प्लॅन करतील ते? हो म्हणजे तुम्ही आता जे बोललात ना त्याचा शब्द तुम्ही पुन्हा तसाच्या तसा सांगू शकाल का? न चुकता. न चुकता? नाही. हा मग हाच तर सापळा आहे. अहो कोर्टात तुम्ही वेगळं सांगितलं की अडकलात. हो त्यांच्याकडे पुरावा आहे ना, रेकॉर्डेड. मग आता काय करू मी? तुम्ही काळजी करू नका. डोंट वरी. हा आपण वरपर्यंत जाऊ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. हा तुम्ही खंबीर राहा. आपण चांगल्यातला चांगला वकील नेमू. राम जेठमलीना वगैरे विचारतो. म्हणजे काळजी करू नका. हा आपण करू ते काहीतरी. उंदरकरांना फोन देऊ? हो उंदरकर. हॅलो आबा. हा काय? हाऊ आर यू उंदरकर? फाईन आबा. काय बाकी प्रकृती वगैरे कशी आहे? हो छान वाटतंय आबा आता. तुम्हाला घामायला जरा त्रास होतो नाही? कोणतं म्हणत होतं आबा. आणि हे ते होळीमध्ये चटाय जायला त्या पोरांनी वात्रटपणा करून ते दिला की नाही परत? आबा. हा तू म्हणे काय तू भोका पडला काय? आबा एक मिनिट. हॅलो आबा, मी शेखर बोलतोय. तुम्ही एक काम करा, मी घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. अहो तुम्ही मोबाईल वरती बोलताय आबा. ठेवा फोन आता. हा ठेवा. सुप्रीम कोर्टाचं बोलले की नाही मला चला आता खूप उशीर झाला. चला राम ते वकील काय ते म्हणाले. आई आलात तुम्ही? हो. हे कुठे आहेत? अगं ते शेल्दरकरांना घरी सोडायला गेले. अगं बाई, फार मारले का रे त्यांना? अगं मारतायत कसले? हवालदारांनी नुसते डोळे वटारले असते ना तरी शेल्दरकरांना हार्ट अटॅक आला असता. काय बोलतोस? मग केलं काय त्यांनी? काही नाही ग, आज येऊन नुसती चौकशी. तू नीट सांग ना, तुम्ही दोघे कुठे होतात? आम्ही बाहेर होतो. बाहेर बसून बसून कंटाळा नाही आला? कंटाळा चला का? हे बघ. हे काय? बघ तू. होई ग, अरमान खान. बघ अजय दत्त. अजय दत्त पण? हो. याई हे बघ. काय छान आहे. कोण आहेत हे? अगं फिल्म स्टार आहेत.
हे काय करत होते तिकडे? अगं आले होते चौकशीसाठी. तिकडचा हवालदार सांगत होता रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर सगळे स्टार येतात. काय सॉलिड लकी आहे ना तो, सगळ्यांना बघत असेल. मी आयडिया केली, त्याला एक नवी कोरी डायरीज दिली. म्हटलं सगळ्यांचे ऑटोग्राफ घेऊन ठेवा. खरंच केलंस की काय असं शिर्या तू? शिऱ्या थँक्यू. पुढच्या वेळेस मी पण येणार हा. काय पांडून रुपयाची झलक जया, पांडून रुपयाची झलक जया. हा शेळदणकर की काय भास होते मला. चकोट केलाय शेळदण. तू शहरात विलक्षण साम्य आहे चेहऱ्यामध्ये. त्या भाऊ जत्रेत हरवला तर की काय कधी लहानपणी. नमस्कार आबा. अरे नमस्कार. तुझा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. हो बसा बसा. मी शेळदणकर. शेल्डर का तुम्ही? हो ना. तुमचं असं काय झालंय? हा पोलीस चौकीत भागवलं. नाही. मी सकाळी लवकर उठलो आणि सलून मध्ये जाऊन सगळं चकोट करून टाकला. असं का? हो. लोक सारखे विचारायला लागले हो, काल रात्री काय झालं, काल रात्री काय झालं. बरं केलं, हे जरा थंड वाटेल. बरं पण इथे कुठे आला होता? शेखर आणि शिर्याला भेटायला, त्यांचे आभार मानायचे होते. काल रात्री उशीर झाला ना. बाकी काय मग? दुबई काय म्हणते? अरे मुंबई ती मुंबई. हा मुंबई म्हणजे काय? मुंबई नाही, दुबई. दुबई दुबई काय म्हणते? दुबई दुबई काय म्हणजे काय? हवा बिवा फसक्यात हो. प्रदूषण नाही, काही नाही. मोठे मोठे रस्ते, स्वच्छता सगळी, रोज गार्डन, रोजेस, गुलाब. नाही. मुंबईमध्ये कसं म्हणजे आपल्या माणसात असल्यासारखं वाटतं. नाही असं नाही म्हणजे काही तुलना होऊ शकत नाही. होती त्या लोकांना पोशाख मिळते, काय मिळतं, कपडे बिपडे उत्तम, रिंकल फ्री. आमचं काय धोत्र सुरगडे. नाही ते काय पोशाख आहेत. हे पोशाख खरे. बघा ना, पायघोळ आहे. काहीतरी ते घोळ आहे. भारतीय पोशाख. पोशाख. बरं. बी इंडियन बाय इंडियन. शेखर आहे ना आतमध्ये? हो आहे ना. भेटतो मी. बी इंडियन बाय इंडियन. असं काय झालं? दुबई प्रेम हे कालपर्यंत स्तोत्र गात होता. आता देशप्रेम अगदी उतू जाते. मला वाटतं देशप्रेम जागृत ठेवण्यासाठी प्रत्येकाला एकदा तरी CBI नाही तर CIDच्या इन्क्वायरीसाठी न्यायला हवं. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.